संजय राऊतांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर आता हल्लाबोल केला। मोदींनी पवारांना खुर्ची देणं हे ढोंग असल्याचं ते म्हणाले। मोदी भटकंती आत्म्याच्या बाजूला कसे बसले, खासदार संजय राऊतांनी खोचक टोला लगावला। मोदींनी आदर दाखवण्याचं केवळ नाटक केल्याचा घणाघात संजय राऊतांनी केला। संजय राऊतांनी पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल केलाय। मोदींनी पवारांना खुर्ची देणं हे ढोंग असल्याचा टोला त्यांनी लगावला। मोदी भटकती आत्म्याच्या बाजूला कसे बसले असं म्हणत संजय राऊतांनी खोचक टोला लगावला। मला असं वाटलं की मोदी बसणार नाहीत त्यांच्या बाजूला। भटकती आत्म्याच्या बाजूला प्रधानमंत्री कसे काय बसतील? त्याला कसं काय पीएमओने बसू दिलं? भटकती आत्मा आहे ना। तुम्ही जे म्हणताय आदर सन्मान मान, हा एक व्यापार आणि ढोंग असतो, तेवढ्यापुरता। एखाद्याविषयी आदर सन्मान मान असतं। आता मोदींना हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्याविषयी फार आदर सन्मान मान आहे असं ते नेहमी भाषणात सांगतात। पण बाळासाहेब ठाकरेंची निर्मिती असलेली शिवसेना त्यांनी निर्दयपणे फोडली ना, तोडली। शरद पवारांचा कष्टातून उभा केलेला पक्ष मोदींनीच फोडला ना। तो कसला आदर सन्मान मान? काका आणि पुतण्यांनी महाराष्ट्र लुटला असं कोण म्हणाले? नरेंद्र मोदी म्हणाले। त्यातला पुतण्या त्यांच्याच व्यासपीठावरती काल त्यांच्याच पक्षामध्ये आहे लुटणाऱ्यांपैकी। आणि स्वतः काकांसाठी मोदी खुर्ची ओढत होते, बसायला पाणी देत होते। याला ढोंग म्हणतो आम्ही, ढोंग। त्याच्याविषयी खरा आदर आहे, तिथे राजकारण होत नाही। कालसुद्धा साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावर 2-5 मिनिटासाठी का होईना एक व्यापार झाला, एक राजकारण झालं। महाराष्ट्रानं फार ते गांभीर्यानं घ्यायचं गरज नाही।